शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पाहूया. आपणास शासकीय लाभ व पीक विमा मिळवण्यासाठी सर्वात प्रथम पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तर ही पीक पाहणी कशी करावी पहा, कारण ही पीक पाहणी करण्यासाठी यावर्षीच्या निकषात बदल झालेले आहेत. त्यामुळे अशाच प्रकारे आपणास ही पीक पाहणी करावी लागणार, अन्यथा शासकीय लाभापासून वंचित राहावे लागणार. तर ही पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून ॲप्स डाउनलोड करा आणि नवीन खातेदार म्हणून पर्याय निवडून खातेदाराचे नाव निवडा. त्यानंतर पीक माहिती भरा. सर्वप्रथम खाते क्रमांक निवडा, त्यानंतर गट क्रमांक निवडा, त्यानंतर हंगाम निवडायचा आहे जसे की खरीप किंवा रब्बी यापैकी. त्यानंतर पिकाचा वर्ग निवडा, जसे की तुम्ही एक पीक घेतले असेल तर निर्भेळ पीक हा पर्याय निवडा. त्यानंतर निर्भेळ पिकांचा प्रकार पीक किंवा फळबाग यापैकी. त्यानंतर पिकाचा झाडांची नावे निवडा. त्यानंतर पीक विमा भरलेल्या क्षेत्राची माहिती भरा. त्यानंतर जलसिंचनाच्या साधने निवडा, विहीर, कालवा, स्वल्पविराम नदी किंवा अन्य यापैकी एक. त्यानंतर सिंचन पद्धती निवडा, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा अन्य यापैकी एक. त्यानंतर लागवडीचा घटक निवडा. त्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा वरती क्लिक करा. त्यानंतर निवडलेल्या गट क्रमांक जवळ जाऊन माहिती अद्ययावत करा वरती क्लिक करा. त्यानंतर निवडलेल्या गट क्रमांक जवळ जाऊन पिकांचा फोटो घ्यावा. त्यानंतर सर्व एकदा माहितीची पुष्टी करा आणि खाली टिक मार्क करून सबमिट करा. तर अशा प्रकारे आपण ही पीक पाहणी करू शकतो.